पंचकुला संजय चव्हाण SRPF वडाळी प्रभाग क्रमांक 9 भारतीय अनुसूचित जमातीमधून आहे. मला इथे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली, त्यांची पार्टी मी धन्यवाद करते पार्टीला. आणि मला इथे समर्पित म्हणून एक गटामध्ये सोनटक्के भाऊ दिलेले आहे, त्यांचं चिन्ह आहे सेफ. आणि क मध्ये दिलेलं आहे गौरीताई सरवरे, त्यांचं चिन्ह आहे माचीस. या आमचं तिघांचं पॅनल झालेलं आहे आणि आम्हाला प्रचार करताना आम्हाला भरपूर मतांनी म्हणजे असं वाटत आहे की आम्हीच आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टीचा पॅनल निघणार असं मला वाटत आहे. कारण की भारतीय जनता पार्टीचे काम असे आहे की भारतीय जनता पार्टी फक्त बोलून दाखवत नाही तर करून सुद्धा दाखवते आहे आणि याच्यावर पूर्ण लोकांचा विश्वास आहे. आणि मला भारतीय जनता पार्टी आणि तिन्ही पॅनल आम्ही तिघही जण इथून निघणार आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चित इथं विजय होणार आहे. आपण नगरसेविका होते, कोणते कोणते विकास काम आपले काम कार्यकाळात झालेले आहे? मी नगरसेविका होती. मी आयुष्यमान भारतचे लोकांना करून दिलेले आहे. आयुष्यमान भारत योजना करून दिली आहे, राशन कार्ड करून दिलेले आहे, रोड रस्ते नाल्या काढून दिलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे कसं आहे की पूर्ण प्रभागामध्ये नाही तर मी एकटी एकमेव अशी एक उमेदवार म्हणजे नगरसेविका होती भाजपाची. तर मला इथून खूप लोकांनी सुद्धा इतकं प्रेम दिलेलं आहे माझ्या कामांना. माझे काम लोकांना अतिशय पसंत म्हणजे एकदम पसंत आलेले आहे. त्यामुळे मला यावेळेस सुद्धा मला संधी देतील असं मी हे करते. कोणत्या कोणत्या कामांना प्राथमिकता देणार निवडून आल्यावर? निवडून आल्यावर सगळ्यात जास्त माझा जो आता वडाळी प्रभागातून जो आपला तलाव आहे वडाळी तलाव, तो मला खूप विकसित करायचा आहे. आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा या तलावावर अतिशय जोरदार, त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं, बोंडे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या तलाव जिथून सुरुवात होतो तिथून सुरुवात आपण करायची. आणि अतिशय वडाळी तलाव जो अंबानाला जातो मधामधून ते सुद्धा आम्ही अतिशय सुंदर बनवू. आणि जो आपले रोड काही राहिलेले आमच्या काळामध्ये कोरोना सुद्धा आलेला आहे, त्याच्यामध्ये 4 वर्षापासून निवडणुका सुद्धा झालेल्या नाही. त्यामुळे थोडा विकास राहिलेला आहे. रोड रस्ते नाल्या लाईट दुरुस्त करणे, सगळं हे करणे, गार्डन सुद्धा आणि ओपन जिम सुद्धा मला बनवायचे आहे. आता जे राहिलेले काम आहे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी सोबत आहे. मी निश्चितच त्या काम करेल. काय आवाहन करणार शेवटचं आवाहन जनतेला? मी पंचकुला संजय चव्हाण जनतेला एकच आवाहन करते की जसे तुम्ही मला 2017 मध्ये मला निवडून दिले आणि मी काम सुद्धा त्याच प्रामाणिकपणे केले, यावेळेस सुद्धा माझी आशा आहे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला. माझं चिन्ह कमळ आहे. मी हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करते, विकास हवा असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून आणा आणि विकास प्रभागाचा करून घ्या, अशीच मी विनंती करते.